सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. माझं नाव डॉक्टर जनार्दन आहे. मैं मुंबई महाराष्ट्र है. सो आज का जो वीडियो होगा बेसिकली मराठी में मैंने बनाने का कोशिश किया हूँ. मतलब मराठी में आज मराठी सीरीज़ थोड़ा मैं आज से बनाऊँगा. वैसे मैं महाराष्ट्रनी हूँ बट मेरे मोस्ट सारे वीडियोज़ जो है वो हिंदी में मैं बनाते आ रहा हूँ अभी तक, और हिंदी में कंटिन्यू भी रखूँगा मैं. बट कुछ डाउट होते हैं, वो पेरेंट्स को समझ नहीं आते. उसी के कारण मैं सोचा हूँ कि मतलब मराठी सीरीज़ भी एक चालू कर दूँ, ताकि जो भी बच्चे MBBS अब्रॉड में एडमिशन लेने चाहते हैं उनके सारे डाउट्स क्लियर हो जाए. मतलब जो महाराष्ट्र से है बेसिकली, क्योंकि हिंदी तो सबको समझता है बट क्या है कि मराठी में अगर वीडियो बनाऊँगा मैं तो वो महाराष्ट्र के लोगों को अच्छे से समझेगा. एंड लेट्स सी, क्योंकि मराठी में अगर वीडियो बनाऊंगा कि कुछ लोगों को हिंदी समझ नहीं आती है एंड डाउट्स मोस्टली क्लियर हो नहीं पाते. फिर इसलिए इसी वजह से मुझे पेरेंट्स के कॉल आते हैं, स्टूडेंट्स के मैसेजेस आते हैं, भैया ऐसा कैसे, ये कैसे करना है, वो कैसे करना है. सो ठीक है, अपने मराठी सीरीज़ की आज से शुरुआत करते हैं. चला चालू करूया. सो माझं आता करंटली इंटर्नशिप चालू आहे. माझं MBBS जे होतं ते स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून झालं. आय टूक ॲडमिशन इन 2017 आणि माझं ग्रॅज्युएशन जे आहे 2023मध्ये चालू होतं. आणि 2024मध्ये माझी FMG एक्झाम क्लिअर झाली. इट वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट आणि आय स्कोर्ड गुड मार्क्स. आणि त्या बेसिसवरती मला नायर हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये मी आता इंटर्नशिप करतो आहे. ठीक आहे. सो आजचा जो व्हिडिओ असणार तो आहे स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. मी असे खूप व्हिडिओज बनवले आहेत माझ्या हिंदी लँग्वेजमध्ये, ते तुम्ही चेकआउट करू शकता. सो स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल बोलायला गेलं, पहिली गोष्ट ही युनिव्हर्सिटी म्हणजे कधी एस्टॅब्लिश झाली होती ही म्हणजे आपण पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. म्हणजे असं सांगत नाही की तिकडेच ॲडमिशन घ्या तुम्ही. मी माझे पॉईंट ऑफ व्ह्यू टाकतो आहे. ते डिसिजन तुमच्यावर असणार की तुम्हाला इन फ्युचर तिकडे ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे ती स्मॉलिंग सिटीमध्ये आहे. आणि स्मॉलिंग सिटी जी आहे ती ऑलमोस्ट 450-500 किलोमीटर मॉस्को जो कॅपिटल असतो आपला रशियाचा, त्यापासून लांब आहे. 500-450 किलोमीटर लांब आहे. आणि तुम्हाला बाय बस किंवा बाय ट्रेन तुम्ही मॉस्कोला ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे ट्रेन आणि बसचा ऑप्शन असतो. आणि 24/7 तुम्हाला कधी पण बस आणि ट्रेन कधी पण भेटेल. म्हणजे असं वेटिंग लिस्टमध्ये राहायची गरज नाही. म्हणजे रशियन रेल्वे सायपासून तुम्ही तिकडून बुक करू शकतात. आणि स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे ती एस्टॅब्लिश झाली होती 1920मध्ये. जर तुम्ही विचारलं तर इंडियन बॅचेस या युनिव्हर्सिटीमधून किती पासआउट झालेत, अराउंड 28 to 29 इंडियन बॅचेस जे आहेत. म्हणजे 1995 पासून और 1994-1995 पासून इंडियन बॅचेस जे आहेत ते स्मॉलिंगमधून ग्रॅज्युएट झालेले आहेत. सो अराउंड 20-29 बॅचेस इकडून ग्रॅज्युएट झालेले आहेत इंडियन बॅचेस. मग या युनिव्हर्सिटीला एक्सपिरियन्स चांगला आहे इंग्लिश मीडियममध्ये शिकवायचा. ही युनिव्हर्सिटी जी आहे ती म्हणजे इंग्लिश मीडियममध्येच शिकवते तुम्हाला. म्हणजे एक पण सब्जेक्ट रशियन नाही आहे. आणि हां, ऑफकोर्स रशियन लँग्वेज असते, ते तुम्हाला रशियन टीचर्स असतात ते रशियनमध्येच शिकवणार. तो एक रशियन सब्जेक्ट असतो सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि इव्हन टीचर्स ते इंग्लिश आणि रशियन मिक्स करून तुम्हाला शिकवतात रशियन लँग्वेज. आणि रशियन लँग्वेज तुम्हाला 3rd इयरपर्यंत शिकायला लागतं तिकडे. म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये 3rd इयरपर्यंत असतं. कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये 6 वर्षापर्यंत तुम्हाला रशियन शिकायला लागतं. पण स्मॉलिंग्समध्ये 3rd इयरपर्यंत आहे. आता टोटल नंबर ऑफ इंडियन स्टुडंट्स स्टडिंग इन ईच इयर जर तुम्ही विचारलं मला, म्हणजे एका ह्याच्यामध्ये किती मुलं शिकतात एका इयरमध्ये. सो जेव्हा मी ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा आम्ही 270 होतो काहीतरी 2017मध्ये. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे स्टुडंट्स वाढत गेले. 350 झाले, 380 झाले, 450 झाले, 480 झाले. सो असे स्टुडंट वाढत म्हणजे स्टुडंट्सची अशी वाढ दिसलेली आहे स्मॉलिंग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावर्षी आय गेस अराउंड 350 to 400 स्टुडंट्स परत एनरोल झालेले आहेत, असं माझा अंदाज आहे. जर या युनिव्हर्सिटीचे टोटल हॉस्टेल्स विचारले तुम्ही किती आहेत, हॉस्टेल म्हणजे ऑलमोस्ट 4 ते 5 हॉस्टेल आहेत. सगळे हॉस्टेल कॅम्पसमध्येच आहेत मोस्टली. हॉस्टेल नंबर 1 थोडंसं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, 2-4 मिनटावरती युनिव्हर्सिटीपासून, पण ते ऑलमोस्ट कॅम्पसमध्येच येतं सगळं युनिव्हर्सिटीच्या. आणि हॉस्टेल 2, हॉस्टेल 3, हॉस्टेल 4 सगळं कॅम्पसमध्येच आहे. आणि प्लस तुम्हाला इकडे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे एक स्मॉलिंग्समध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला एक अपार्टमेंटचा पण ऑप्शन भेटतो. अपार्टमेंट म्हणजे फ्लॅटमध्ये तुम्ही राहू शकतात. आफ्टर फर्स्ट इयर तुम्ही 2nd इयरपासून तुम्हाला एक ऑप्शन दिला जातो की तुम्ही फ्लॅटमध्ये पण रेंट करून राहू शकतात. आणि हे जे फ्लॅट आहे ते म्हणजे आपलं कन्सल्टन्सीच्या अंडरच येतं. आणि त्याचं काहीतरी वेगळे चार्जेस आहेत, अराउंड $150 to $200 म्हणजे पर इयर. म्हणजे ऑलमोस्ट झाले हे आपले 14 की 13 हजार पर इयर, 14 ते 15 हजार पर इयर असं.
सो अपार्टमेंट थोडंसं हॉस्टेलपासून 3-4 किलोमीटरवरती लोकेटेड आहे. म्हणजे ते कॅम्पसमध्ये नाही आहे, पण तेवढं काही इश्यू येत नाही. तुम्ही ट्रॅव्हल आरामात करू शकता अपार्टमेंट टू युनिव्हर्सिटी. बाकी जे हॉस्टेल्स आहेत ते कॅम्पसमध्येच आहेत. गर्ल्ससाठी जर विचारलं तुम्ही, गर्ल्ससाठी हॉस्टेल नंबर 1 एक स्पेशल गर्ल्ससाठीच आहे. आणि हॉस्टेल म्हणजे गर्ल्ससाठी स्पेशल हॉस्टेल आहे तिकडे स्मॉलिंग्समध्ये. बाकी युनिव्हर्सिटीमध्ये आय डोंट थिंक म्हणजे स्पेशल हॉस्टेल गर्ल्ससाठी आहेत. म्हणजे मिक्सच राहतात सगळे. आणि असं आहे बाकी युनिव्हर्सिटीजमध्ये. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे ही मी सगळं रिसर्च करून सांगतो आहे. बाकीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये काय आहे, माझ्या सगळं म्हणजे दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये काय काय आहे. माझे मित्र तिकडे खूप सारे आहेत, ज्युनियर्स अँड ऑल. मग मी त्यांच्याकडून चौकशी करून मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन सांगतो आहे. म्हणजे मी हवेमध्ये काय फेकत नाही आहे. म्हणजे जे तुम्हाला वाटत असेल की हा सांगतो आहे की नाही, खरं सांगतो आहे की नाही, बट मी जे सांगतो आहे ते खरं आहे. तुम्ही जर स्मॉलिंग्सने ॲडमिशन घेतलं असेल, मग तुम्ही हे सगळं अनुभवलं असेल. जर FMG पासिंग रेशो जर तुम्ही विचारला युनिव्हर्सिटीचा, सो FMG पासिंग रेशो आहे अराउंड 24 to 28% FMG पासिंग रेशो आहे युनिव्हर्सिटीचा. म्हणजे FMG रेशो चांगलाच आहे. पण अकॉर्डिंग टू मी FMG रेशोवरती आपण जज नाही केलं पाहिजे कुठच्या पण युनिव्हर्सिटीला. हां, FMG रेशो चांगला आहे स्मॉलिंग्सचा. बट काय आहे की तुम्ही कुठच्या पण युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घेतलं आणि जर तुम्ही तिकडून आपले अभ्यास चांगला करून FMG एक्झाम क्रॅक केली, म्हणजे पास झाले तर त्या युनिव्हर्सिटीचा FMG रेशो वाढणार ना, बरोबर ना. मग FMG रेशो एवढं मॅटर नाही करत. मेन मॅटर करतं की तुमची FMG एक्झाम निघते, तुम्ही क्लिअर करू शकतात फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये की नाही, ते मॅटर करतं. युनिव्हर्सिटीचं म्हणजे मॅटर करत नाही एवढं. सो मेन काय असतं की रशियामध्ये ओव्हरऑल सेल्फ स्टडी जास्त करायला लागतं. मी म्हणजे खूप आधी व्हिडिओजमध्ये पण सांगितले 90% यू हॅव टू डू सेल्फ स्टडी सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे फक्त स्मॉलिंग्स नाही, म्हणजे अब्रॉडमध्ये तुम्ही कुठे पण घेतलं ॲडमिशन तर तुम्हाला 90% सेल्फ स्टडी करायचं आहे. 10% तुम्हाला 10-20% टीचर्सचं इनपुट असतं. मग सगळं जर तुम्ही अब्रॉडचा विचार करत असाल, मग हे जर तुमच्याकडे डिटर्मिनेशन असेल तर ॲडमिशन घेऊ शकतात तुम्ही अब्रॉडमध्ये कुठच्या पण युनिव्हर्सिटीमध्ये. विचारलं फर्स्ट म्हणजे स्मॉलिंग्सची जर फीज विचारली तुम्ही, फीज आहे स्मॉलिंग्सची अराउंड $6,000. ठीक आहे, $6,000 म्हणजे ह्यांच्यामध्ये तुमचं सगळं आलं. मेस नाही आहे, इन्क्लुडेड आहे ह्याच्यामध्ये. मेस तुम्ही तिकडे जाऊन लावू शकतात. स्मॉलिंग्समध्ये बेसिकली इंडियन मेस पण तुम्हाला अवेलेबल आहे तिकडे. आणि $6,000 आहेत ते तुम्ही रशियालाच जाऊन तुम्हाला कन्सल्टन्सीला पे करायला लागतात. आणि हे $6,000 तुमची फीज जी आहे ती सेम राहते तुमची 6 वर्षापर्यंत. हां, आणि एक पॉईंट लक्षात ठेवा की जर तुम्ही स्मॉलिंग्समध्ये एका पण सब्जेक्टमध्ये फेल झाले, हा नवीन रूल आलेला आहे लास्ट 3-4 वर्षापासून, तर तुम्हाला नेक्स्ट इयरपासून $500 फीज जी असते ती एक्स्ट्रा वाढते. फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट इयरमध्ये कुठच्या पण सब्जेक्टमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये फेल झाले किंवा नाही निघाला तुमचा सब्जेक्ट तो, मग तुमची फी जी असणार सेकंड इयरपासून ती 6,500 होणार. आणि ती 6,500 6th इयरपर्यंत तुम्हाला पे करायला लागणार. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही एका पण सब्जेक्टमध्ये फेल नाही झाले थ्रू आउट द 6 years, सो तुमची फीस आहे ती $6,000च राहणार. स्मॉलिंग्सचं म्हणजे प्लस पॉईंट असा पण आहे की तिकडेच तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. स्कॉलरशिप कशी असते की बेसिकली तुम्ही जर चांगले मार्क्स स्कोर केले, मग जे $6,000ची तुमची फीज आहे ती तुमचे आणि तुमच्या स्टुडंट्स म्हणजे कलिग्स आहेत ज्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत तुमच्यासोबत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरमध्ये 20-30 मुलांना चांगले मार्क आले, मग ते $6,000 ते $7,000 असतात. ते आपल्या 20 ते 30 स्टुडंटमध्ये डिवाईड केले जातात. म्हणजे ही स्कॉलरशिप पूर्ण $7,000ची डिवाईड केली जाते. असा सिस्टम आहे स्मॉलिंग्समध्ये स्कॉलरशिपचा. पर इयरमध्ये एव्हरी इयरमध्ये स्कॉलरशिप भेटते स्टुडंट्सला. आणि फीस अतिरिक्त तुम्हाला काहीच पे करायला लागणार नाही युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे डोनेशन तुम्ही बोलतात, डोनेशन म्हणजे काहीच युनिव्हर्सिटीमध्ये नाही आहे. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला फक्त कन्सल्टन्सी चार्जेस असतात, ते पे करायला लागतील. 1,50,000 ते असतात. करंटली 1,50,000 आहेत, ते तुम्ही पे करायचे असतात. त्याच्यामध्ये तुमचं एअर तिकीट आणि सगळं इन्क्लुडेड असतं. आणि अजून तर काय असं डोनेशन म्हणजे स्पेशल अमाऊंट तर OTC अँड ऑल स्मॉलिंग्समध्ये नाही आहे. आणि स्मॉलिंग्समध्ये झालंच ॲडमिशन घ्यायचं, मग तुम्ही ॲडमिशन इकडे म्हणजे मोस्टली स्टुडंट्स थ्रूच घेऊ शकतात. कुठचा एजंट या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करत नाही. आणि जर तुम्ही कुठच्या कन्सल्टन्सीला सांगितलं की माझं ॲडमिशन स्मॉलिंग्समध्ये करा, मग ते तुम्हाला स्मॉलिंग्समध्ये सजेस्ट करणारच नाही. म्हणून मग ते तुम्हाला इकडे तिकडे डायव्हर्ट करणार. कारण स्मॉलिंग्सचं कॉन्ट्रॅक्ट एकाच कन्सल्टन्सीकडे आहे. मी नाव रिव्हील नाही करत त्या कन्सल्टन्सीचं. तुम्ही आपल्या रिसर्च करून नाव हे करू शकतात. किंवा जर तुम्हाला जास्त काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्रामला. मी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. आणि एकच कन्सल्टन्सी आहे स्मॉलिंग्समध्ये, ती ॲडमिशन करते. किंवा तुम्ही ॲडमिशन इकडे स्टुडंट थ्रू घेऊ शकतात स्मॉलिंग्समध्ये.
स्टुडंट म्हणजे तुमचे कोण पासआउट असतील किंवा तिकडे शिकत असतील त्यांच्या थ्रू तुम्ही एनरोल पण होऊ शकता स्मॉलिंग्समध्ये, असं काय इश्यू येत नाही. सो तुमचा खर्च जो येईल स्मॉलिंग्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं 6 वर्षाचा आपण कॅल्क्युलेट केला, मग स्मॉलिंग्सची $6,000 इज इक्वल टू 5 लाख समथिंग, 5,20,000 समथिंग. सो 5,20,000 इंटू 6 केलं तर ऑलमोस्ट 30 lakhs होतं स्मॉलिंग्सचं. 35 lakhs प्लस 5-6 lakhs एक्स्ट्रा पकडा. सो स्मॉलिंग्सचं तुमचं बजेट जे जाईल अराउंड 40 lakhsपर्यंत आरामात जाईल तुमचं बजेट. 40 to 45 lakhs सगळं मी याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलं. तुमचं फ्लाईट तिकीट, तुमचं लिव्हिंग एक्सपेन्सेस इन स्मॉलिंग्स रशिया, तुम्ही ट्रॅव्हलिंग, तुमचं सगळं इन्क्लूड केलं. 40 to 45 lakhsचं तुमचं बजेट असलं पाहिजे फॉर 6 years. एवढं बजेट तुम्हाला जमतं आहे तरच म्हणजे तुम्ही या युनिव्हर्सिटीकडे मध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. नाहीतर आजकाल काय की लोक म्हणजे बजेट फ्रेंडली जी युनिव्हर्सिटीज आहेत तिकडे जास्त ॲडमिशन घेत आहेत. सो तिकडे पण तुम्ही ॲडमिशन म्हणजे असं तिकडे घेत आहेत. पण जर तुमचं बजेट असेल तरच मी तुम्हाला स्मॉलिंग्स म्हणजे रेकमेंड करू शकतो. हॉस्टेलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत स्मॉलिंग्सला. हॉस्टेलमध्ये बघा तुम्हाला रूम्स दिले जातात. रूम्स चांगले असतात, स्पेशियस असतात. छोटे नाही आहेत रूम. 2 सीटर, 3 सीटर आणि 4 सीटर सगळे रूम्स अवेलेबल आहेत. म्हणजे सगळ्या म्हणजे पद्धतीमध्ये अवेलेबल आहेत. आणि किचन पण आहेत. आणि किचनमध्ये गॅस इंडक्शन पण असतात कुठच्या हॉस्टेलमध्ये नॉर्मल नॉर्मल गॅस पण असतात. ते आपले जे इंडियामध्ये असतात ते पण असतात आपले. सो काही एवढं काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे फूड सेल्फ कुकिंगला. इवन इंडियन मेस पण आहे. सो आणि हॉस्टेलमध्ये अजून काय काय फॅसिलिटीज आहेत तर लॉन्ड्री नाही आहे हॉस्टेलमध्ये. कुठच्याच हॉस्टेलमध्ये म्हणजे लॉन्ड्रीचा सिस्टम नाही आहे. लॉन्ड्री तुम्हाला म्हणजे युनिव्हर्सिटी हॉस्टेलच्या थोडंसं बाजूला तिकडे लॉन्ड्रीवाला असतात. तिकडे तुम्हाला म्हणजे पर केजीच्या म्हणजे 4-5 किलोला काहीतरी 200-300 रुपये म्हणजे चार्ज करतात ते लोक. आणि तसं आहे लॉन्ड्री सिस्टम स्मॉलिंग्समध्ये. म्हणजे स्ट्रिक्टनेस लेवल थोडा जास्त आहे स्मॉलिंग्समध्ये. फॉर एक्झाम्पल स्मोकिंग, अल्कोहोल फर्स्ट ऑफ ऑल बॅन आहे. जर असं करताना कोण सापडलं तर त्यांना वॉर्निंग दिली जाते फर्स्ट ऑफ ऑल. आणि नाही समजले स्टुडंट्स तर डायरेक्ट त्यांना म्हणजे रस्टिकेट केलं जातं. सो हे सगळं जर तुम्ही करत असाल स्मॉलिंग्समध्ये म्हणजे हे सगळं तुम्ही करत असाल मग तुम्हाला म्हणजे रस्टिकेट केलं जाईल. आणि आफ्टर 8 PM तुम्ही हॉस्टेलच्या बाहेर जाऊ शकत नाही. कोणीच म्हणजे एंट्री एक्झिट नाही आहे तुम्हाला म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर. सो आफ्टर 8 इंडियनसाठी हॉस्टेल बंद होतात. म्हणजे बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. आफ्टर 8:30 कुठच्याच हॉस्टेलच्या बाहेर जाऊ शकत नाही. सो स्मॉलिंगचा म्हणजे हा रूल पण जरा स्ट्रिक्ट आहे. आणि हा कोणाला चांगला पण वाटतो, कोणाला वाईट पण वाटतो. कारण चांगला या हिशोबाने आहे की म्हणजे 8 नंतर काय की रशियामध्ये 8 नंतर काय की म्हणजे मुलींच्या सेफ्टीनी बघायला गेलं तर चांगलं आहे. आणि कोणाला वाटतं की म्हणजे 8च्या नंतरच म्हणजे मोस्टली नाईट लाईफ चालू होते मग ते आपल्याला बघायला भेटत नाही. मग हा त्यांच्यासाठी म्हणजे बोलू शकतात की डिसएडव्हान्टेज आहे. पण मला अकॉर्डिंग टू मी हा रूल चांगला आहे. म्हणजे सगळ्या स्टुडंट्स आहे इवन गर्ल्स, बॉईज आणि गर्ल्स दोघांच्या सेफ्टीसाठी हा रूल मला म्हणजे चांगला वाटतो. आणि स्मॉलिंग्समध्ये म्हणजे जर तुम्ही विचारलं अभ्यास म्हणजे कसा होतो अभ्यास तर लेवलचे इंडियन बुक्स आहेत त्या बुक्समधूनच आम्ही म्हणजे स्मॉलिंग्समध्ये अभ्यास करतो. काय स्पेशल असं काय वेगळं आमच्याकडे मटेरियल नसतं. हां, रशियन टीचर काय म्हणजे शॉर्ट मटेरियल प्रोव्हाइड करतात फॉर एक्झाम्स अँड ऑल. मग ते वाचतो आम्ही. प्लस इंडियन बुक्स पण आम्हाला ते रेकमेंड करतात. सो ते पण आम्ही वाचतो. सो जे तुम्ही इंडियामध्ये वाचतात आहेत तेच म्हणजे आम्ही स्मॉलिंग्सला वाचतो आहे. सो असं काय डिफरन्स नाही आहे तिकडे असं तुम्ही विचार करतात रशियामध्ये काही वेगळं करतात. मोस्टली सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे आपण वाचतो आहे तेच इंडियामध्ये वाचतो तेच आपण तिकडे रशियामध्ये वाचतो. सर तो काही डिफरन्स येत नाही तसा. आणि टीचर्स असतात इंडियन्स नाही असं टीचर सगळे रशियन असतात तिकडे. आणि प्लस त्यांना इंग्लिश येते ठीकठाक. त्यांचा ॲक्सेंट थोडा वेगळा असतो. तुम्हाला स्टार्टिंगला समजायला वेळ लागतो. असं 1-2 दिवस लागतील समजायला. पण एवढं काही इश्यू येत नाही त्याच्यामध्ये पण. आणि फूड इज गुड. म्हणजे रशियन फूड अवेलेबल आहे, इंडियन मेस अवेलेबल आहे. आणि इंडियन आपल्या भारतामध्ये काय काय भेटते ते सगळं तुम्हाला ते स्मॉलिंग्सला भेटतं. की जर तुम्ही विचारलं मार्काचं सिस्टम कसं आहे, मार्क सिस्टम कसं आहे स्मॉलिंग्समध्ये रशियामध्ये. ओव्हरऑल रशियामध्ये बघा मार्क सिस्टम असं असतं की आपल्या इंडियामध्ये ग्रेड्स असतात ABCD असं असतं. रशियामध्ये 5, 4, 3, 2, 1 असतं. म्हणजे 5 इज एक्सिलेंट, 4 इज व्हेरी गुड, 3 इज सॅटिस्फॅक्टरी मार्क्स आणि 2 म्हणजे फेल. मग तुम्हाला जर 5 आले एक्झाममध्ये मग तुम्हाला एक्सिलेंट आहेत मार्क्स ते. 4 आले तर इट्स व्हेरी गुड, 3 आले तर इट्स सॅटिस्फॅक्टरी. सो असं सिस्टम ओव्हरऑल रशियामध्ये आहे. आणि मार्क्स आउट ऑफ 100 नसतात. सगळ्या एक्झामचं मार्क्स सिस्टम असंच आहे ओव्हरऑल सगळ्या रशियामध्ये. सो आय होप की तुम्हाला म्हणजे स्मॉलिंग्सचं सगळं माहिती भेटलं असेल. आणि तुम्हाला म्हणजे क्रिस्पमध्ये सांगायला गेलं तर स्मॉलिंग्स इज 450-500 किलोमीटर्स मॉस्कोपासून लांब आहे जरा. मॉस्कोपासून 450 to 500 किलोमीटर्सवरती आहे. आणि प्लस तुमचं 35-40 lakhs पूर्ण बजेट जाणार स्मॉलिंग्सचं.
तिसरी गोष्ट की स्ट्रिक्टनेस लेवल चांगला आहे. FMG रेशिओ पण ठीकठाक आहे, चांगला आहे म्हणजे बाकी युनिव्हर्सिटीजपेक्षा. सो अकॉर्डिंग टू मी जर तुमच्या बजेटमध्ये युनिव्हर्सिटी जर फिट होत असेल देन यू कॅन गो फॉर इट. और दुसऱ्या म्हणजे अजून पण युनिव्हर्सिटीचे तुमचे ऑप्शन असू शकतात जे म्हणजे जर तुमच्या बजेटमध्ये नाही आहेत देन यू कॅन लुक फॉर अनदर युनिव्हर्सिटी. आणि काही डाऊट असेल तुम्हाला रिगार्डिंग MBBS अब्रॉड, रिगार्डिंग एनिथिंग, यू कॅन जस्ट मेसेज करू शकतात मला किंवा मला फोन करू शकतात माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती. मी विदिन 24 आवर्स तुम्हाला रिप्लाय देईल. ठीक आहे. सो थँक्यू. बाय.